मित्रांनो, जर तुम्ही लोणावळ्याला येत असेल तर ह्या डॅमिंगला बिलकुल येऊ नका. आणि इकडे खूप गर्दी आहे. हॅलो गायज, वेलकम बॅक टू द अवर न्यू व्हिडिओ. तर आज आपण चाललेलो आहे पुण्याला. जस्ट रँडम राईड म्हणून असे अनएक्सपेक्टेड, म्हणजे एक अचानक बाहेर झालेली राईड जशी की आमची होते, तुम्हाला अजून माहिती असेल. तसंच आजही झालेलं आहे. तसं माझ्या मित्राचा प्लॅन झाला की जर जाऊन पुण्याला जाऊन फिरून येऊया. म्हटलं तेच चाललं आहे. आता पण निघलो आहे, मित्र येतो आहे खाली. सो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही बेलापूरला पोचलो आहे. मोस्ट हार्डली किती 3-4 तास लागतील पुण्याला पोचायला. तर राईड कंटिन्यू करूया. आता मी वडापाव, ऑब्वियसली मुंबईचा माणूस तर वडापाव खाणारच. आमचा नाश्ता चालला आहे, तर तो चहा वगैरे घेतला आहे. तर राईड कंप्लीट करूया, कंटिन्यू करूया. मित्रांनो, जर तुम्ही लोणावळ्याला येत असेल तर ह्या डॅमिंगला बिलकुल येऊ नका. आणि इकडे खूप गर्दी आहे. गाय जसा अशा प्रकारे एवढं ट्रॅफिकमधून, हेक्टिक ट्रॅफिकमधून लोणावळा मी क्रॉस केला. पुढे आलो, आता नेहरू रोडला आलो. पुणे फक्त एक 30-35 किलोमीटर फक्त बाकी आहे. एक अर्धा तास होऊन जाईल क्लिअर. पण ही आम्ही चूक केली ती तुम्ही करू नका. एवढ्या लेट आम्ही निघालो आणि ऑब्वियसली लेट निघालं तर ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे. तर मुंबईवरनं जे ऑटोबस सर्व व्हेकल्स वगैरे ते घाटामध्ये, ते पण नॅरोला घाटावरून वरती चढतो ना खोपोलीनंतरचा, त्या घाटावरती सर्वांच्या कार्स वगैरे लाईनीने सर्व हे स्टार्ट टू एंडपर्यंत सर्वांच्या गाड्या बंद. फोर व्हीलर कशामुळे? कारण ते क्लच पेडून होतात. त्यांना कसं प्रॉपरली घाटामध्ये ना कसं ट्रॅफिक असलं की कंटिन्युअसली थांबून स्टॉप घेत वरती हे करायचं असतं. त्याच्यामध्ये काय ड्रायव्हर लूप असतात, ऑब्वियसली तुम्हाला माहितीच आहे. तर क्लच पेडून गेलं की गाडी बंद. अशा प्रकारे सर्व चालू होतो. मी क्लिप तुम्हाला मी ॲड करून दाखवेल की अशा गोष्ट होतं आणि एवढं सगळं ट्रॅफिक होतं. तर आम्ही कसं तिथं निघालो तर आम्हाला माहिती. या खोपोलीनंतर जो घाट आहे ते कवर करायला फक्त आम्हाला 15 ते 20 मिनटं लागतात, खोपोली पासून ते मेन लोणावळ्यापर्यंत. तर त्यासाठी आम्हाला 1-पाऊण तास लागला. विचार करा, थांबत स्टॉप घेत एकदम रोडच्या साईडनी, बट रोडच्यामध्ये मग दुसऱ्या लेन चेंज करून खूप चालू होतं ॲक्टिव्ह. असं तर आधी एवढं आम्ही राईड्स केलं, पण असं कधी आम्हाला एक्सपिरियन्स नाही आला. म्हटलं डे राईडमध्ये काय असतात इफेक्ट किंवा काय सिच्युएशन असतात ते फेस करायला आम्ही ट्राय केलेलं आहे. तर खूप हेक्टिक आहे. मोस्ट ऑफ तुम्ही नाईटलाच निघायला प्रिफर करा, कारण डेला निघून काही अर्थ नाही आहे. हां, डेला निघा. कसं तुम्हाला वाटतं की कनेक्टिव्हिटी लवकर आहे तुमच्या नियरेस्ट होमपासून किंवा कुठे तुम्हाला एक्सप्रेस हायवे डायरेक्ट लागतो तर ठीक आहे, तुम्ही करू शकता. पण कसं तुम्ही मुंबईवरनं बाहेर निघताय, तुम्हाला ऑब्वियसली खोपोली वगैरे करावं लागेल. तुमच्याकडे टू व्हीलर वगैरे असेल तर त्याच्यामुळे प्रेफर करा की तुम्ही नाईटलाच निघा, डेला निघू नका. निघलात तरी लवकरात लवकर निघा, म्हणजे तुम्ही 7, 7:15, 6-6:30च्या या तासामध्ये तुम्ही ते कवर करा. त्यानंतर जर तुम्ही पोचाल 8, 9, 10 वाजता तर ऑब्वियसली टुरिझम स्पॉट आहे, गर्दी होणार, खूप खचाखच भरलेली होती. त्यामुळे आम्हाला निघायला खूप प्रॉब्लेम झाला. माझ्या मित्र पण सोबत आहे, त्याचा एक्सपिरियन्स बघूया, त्याला कसं वाटलं. विकी वाव मित्र असतो जरा व्हिडिओमध्ये बोलायला किंवा याच्यामध्ये थोडा इंट्रोवर्ड आहे. मुलींची बरोबर बोलतो पण व्हिडिओ वगैरे मध्ये त्याला हे आहे, तरी आपण त्याला प्रयत्न करू बोलका करायला आणि राईड कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू. मलाही आम्ही भेटणार आहोत. मी आणि माझा मित्र ऋषिकेश आणि आम्ही दोघे चाललो आहे. तर असं काही रँडमली प्लॅन नव्हता. लास्ट नाईट प्लॅन झाला आहे. त्याला पण काही फ्रेंड्सला भेटायचं होतं आणि माझं पण थोडं काहीतरी काम होतं पर्सनल, त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे. तर चला कंटिन्यू करूया.
दर्शन वगैरे केलं बाप्पांचं. आतमध्ये फोन घेऊन जायला अलाउड होतं आणि त्यामुळे आम्हाला काही फोटोज वगैरे किंवा क्लिप काढायला नाही भेटली. तर ते सर्व झालं. आता संध्याकाळचं वाटले 7 ते 8 होते. आता आम्ही हॉटेल वगैरे घेतले, थोडा रेस्ट करणार आणि मग रात्री 12-1 वाजता निघणार बॅक टू होम मुंबईला. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो कुठे आम्ही आलेलो आहे हॉटेल. इथे मुंबईपेक्षा पण थोडी आहे ट्रॅफिक डेमध्ये. जर नाईटमध्ये बघायला गेलं तर एवढं काय तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार. जसं की तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असाल. आम्ही जेव्हा गणपती मंदिराच्या जवळ आम्ही ज्या रोडमध्ये होतो तिकडे जेव्हा आम्ही क्रॉस करतो तो जो रोड असा आहे की कंटिन्युअसली ट्रॅफिक इकडे कंटिन्यू असतंच. एवढंच की संध्याकाळी 10-11 नंतर केवढं नसतं, मॉर्निंगला असतं, दुपारी असतं. त्यामुळे ना जर तुम्हाला शॉर्टकट वगैरे कोण माहिती असेल तिकडनं दुसऱ्या गलीतून वगैरे किंवा दुसऱ्या वेने जायचा ना, तर तिथून तुम्ही ट्राय करा. किंवा नियरबाय तुमच्या ओळखीचं कोण असेल ना तर त्याला कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांची हेल्प घेऊन तुम्ही तिकडे दर्शन वगैरे घेऊ शकता. नॉर्मल लाईन बघायला गेलं तर तुम्हाला खूप वेळ जाईल आतमध्ये पोचोपर्यंत. पूर्ण फिरून वगैरे आहे. VIP तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता. तुमचं जे अर्ध्या एक तासात दर्शन होणार आहे ते तुमचं एक 15-20 मिनटात होईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट पीसफुल आहे. फिरायला जर तुमचं कोण ओळखी तिथं असेल तर त्यांच्यासोबत फिरा, इझी आहे. आणि रोड्स किंवा काही जरी बोललं तर तुम्हाला तर खूप कन्फ्युजन आहे. जर तुम्ही एकाच वेने जर खूप कुठे जाताय ना फिरून फिरून ती गली तिकडेच येणार. जस्ट लाईक मुंबईसारखं असं काय नाही आहे की रोड आहे. थोडेसे नॅरो रोड आहेत त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं की हा कुठल्या गलीतून कुठे जायचं आहे किंवा कसं कोणता वे कुठे जातो. फिरून फिरून तुम्ही त्याच रोडवरती परत याल तर त्यासाठी तुम्हाला सेम कोणतं तरी प्रॉपर गाईड पाहिजे इथला. त्याला सर्व इथले रस्ते माहिती असतील किंवा बाकी सर्व गोष्टी. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी हॉटेलचं क्लिप आणि आम्ही निघताना पण थोडीफार एक क्लिप असेल ती पण ॲड करतो. ठीक आहे. आत्तापर्यंत जर व्हिडिओला बघत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. ठीक आहे. आणि असं सपोर्ट करत राहा. थँक्यू. सो गाईज बॅक टू द होम राईड चालू केलेली आहे. आता आम्ही लोणावळ्याला आहे. म्हणजे लोणावळ्यात जस्ट थोडा हे आहे. आता घाटावरती आहे. आम्ही जस्ट पूलला क्रॉस केला.